आपल्या सगळ्यांच्या मनात लहानपणीची आजीच्या वापरून मऊ झालेल्या पातळांपासून शिवलेली एक गोधडी असते. आज मराठीच्या अनेक वाङ्मय प्रकारांचे ओझरते दर्शन घडवणारा आपला आजचा कार्यक्रम म्हणजे पण अशीच एक माय मराठीची गोधडीच आहे. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई ग. मराठीने जगाला काय दिलं या प्रश्नाचं निसंदिग्ध उत्तर देता येईल ते म्हणजे संत वाङ्मय. या संत मंडळींपासून ते मराठीतील आधुनिक काळातील गीतकारांपर्यंत असा काहीसा हा प्रवास आज आपण करणार आहोत. त्यात अभंग, भक्तिगीतं, लोकगीतं, कविता, भावगीतं, चित्रपटगीतं, नाट्यप्रवेश अशा विविध साहित्यकृतींना आपण भेटणार आहोत. फारच सुंदर. आणि आतमध्ये तिथे आल्यावर आतमध्ये सगळे लोक येऊन बसले, बरोबर 10च्या ठोक्याला दिवे लागले. दॅट इज फारच वाखाणण्यासारखी गोष्ट. पहिल्यांदा जेव्हा ऐकलं गोधडी तेव्हा असं वाटलं की नाटकच करणार, कारण यू कॅनॉट थिंक अबाउट एनिथिंग अदर दॅन नाटक. गोधडीमध्ये काहीतरी असेल, कॉमेडी स्टोरी असेल, असं काहीतरी वाटलं. डोळ्याची कमळा उघडा, वाटाची डाळिंब, गडनी सजनी गडनी सजनी ग. गोधडी म्हणजे पहिला विचारला की आजीची माया, आणि त्याच्यात सप्तरंग दडलेले असतात, त्याच्यात माया दडलेली असते, त्याच्यात ग्रामीण भागातली, शहरातली सगळी विविधता दडलेली, आणि तो एक्सपिरियन्स आम्ही अनुभव करतो. अमेझिंग अमेझिंग. आणि जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का, देशील का, देशील का. खरंच गोधडी म्हणजे काहीतरी नाटक वगैरे असेल असं मला वाटतं. त्यामुळे अगदी मी रुमाल बिमाल घेऊन आले रडायला. समिधाच सख्या यात कसा ओलावा, कोठून फुलांवरी वाम करंद मिळावा. जात्याच वृक्ष त्या एकच त्या आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभरी तरी फुलवावा. थोडक्यात म्हणजे हे जे विणलेलं आहे एकूण सगळ्या गोष्टी एकत्र, राईट, त्या फार सुंदर केल्या, राईट. आणि गोधडीची माझी कन्सेप्ट पण तशीच होती की आजीची जुनी साडी, राईट, त्याची जी ऊब मिळते, आणि हा प्रोग्राम ज्या प्रकारे त्यांनी एकूण विणला आहे, राईट, तर त्याच्यामधून ते वॉर्म खरं जाणवते. फार सुंदर केलं. बायको म्हणजे गरीब गाय बघा, सारखं काम 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 करताय. माझ्यासारखं असत तर पेटी फोडून बंब पेटविला असतो. तो मुझे एक दो फ्रेंड्स लोग हैं इसमें, तो थोड़ा तो पता था कि थोड़ा सिंगिंग है और शायद कुछ नाटक है, बट हाउ द होल थिंग was presented, it was really good. पाऊल थकले माथ्यावर जे, जड झाले ओझे. सगळ्या गोष्टी अशा कला, संगीत आणि काही मधले थोडी अशी आयडिया होती की काहीतरी मिक्स असणार याच्यामध्ये, आणि दॅट वॉज परफेक्टली दॅट्स व्हॉट दॅट गॉट रेंडर. खूप छान आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे मला नाही सांगता येणारच नाही. एक एक जे गाणी त्याऐवजी कशातच कमी नाहीये. घेतलेली अतिशय सुंदर, आणि जे काय एवढी मेहनत केली आहे ती दिसून येते. मी डोलकर 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 दर्याचा राजा,
मी डोलकर 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 दर्याचा राजा, घर पाण्यावरी बंदराला करतो ये जा. माझं मेन हे होतं की व्हॉट डज इट, म्हणजे काय काय करतील असं विथ द नेम. आणि पण ऑसम, म्हणजे मग नंतर जेव्हा हळूहळू कळलं तेव्हा इट वॉज लाईक कलाकार. आम्ही ठाण्याला आमचं लहानपण गेलं, त्यामुळे खूप लहानपणीच्या बऱ्याच आठवणी अशा बऱ्याच होत्या. म्हणजे जसा जसा प्रोग्राम सुरू झाला तशा बऱ्याचशा आधीच्या आठवणींना कनेक्ट झालं सगळं, आणि खूपच छान वाटलं त्यामुळे. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी, फिरुनी नवी जन्मे नमी. आणि टेक्नॉलॉजीचा फारच सुंदर उपयोग होतो. राईट, म्हणजे जेव्हा कलाकार प्रेझेंट करतात तेव्हा त्याच्याबद्दलची बॅकग्राऊंड दाखवणं किंवा त्या कलाकारांचे ऍक्च्युअल इंटरव्ह्यूज आणि मूळ जे चित्रीकरण आहे त्याचा फार चांगला उपयोग करून घेतो. राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला, घेतले जे श्वास तेही हारलेले डाग. जे नाव हे गोधडी कशाने म्हणते, एक एक मॅचेस जी आपल्याला टाकावीशी वाटत नाही, जे तुकडे असतात राईट, विणून चुलून, म्हणजे एक एक आपण मॅचेस जे बनवतो जोडून ती गोधडी आणि ते दिसतंय. आभार म्हणजे सगळ्या टीमचे की त्यांनी एवढा सुंदर एक प्रोग्राम, एक कल्पना आणली आहे. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी. बहुअसोत सुंदर संपन्न की महा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. ही गाणी माझ्या आजोबांकडे ऐकलेली बरीच गाणी लहानपणापासून म्हणजे पाठच होती आम्हाला. आणि आमच्याकडे तेव्हा रेडिओ पण एकदम असा ओल्ड स्टाईलचा रेडिओ होता, त्याच्यावर गाणी कायम चालायची. सो इट इज लाईक गोइंग बॅक टू दॅट एज, नॉस्टॅल्जिक, खूपच छान. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर. गाणी सुद्धा आम्ही लहान जे सबंध गाणं नाही ठेवलं, माझं तर लहानपण सगळं ह्याच गाण्यामधून गेलं. आय एम सो हॅपी. नच स्वीकारा धन कांचना, नको दान रे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुली. मला असं वाटतं की गोधडी म्हणजे काय, तर हे सगळे छोटे छोटे प्रोग्राम आहेत, त्याच्यात नाच आहे, गाणी आहे, कविता वाचन आहे, हे सगळी गोधडी. म्हणजे आपण गोधडी कशी अशी एकत्र मिळून करतो की नाही, तशी गोधडी. आणि मला फार आवडली. हा थांब कुणाची जाळीमध्ये चाहूल, अंगार कणापरी नयन कुणाचे लाल, आ रक्त ओठते ध्वजा जणू रक्ताच्या, रे नकुल आला आला देख नकुल. म्हणजे लाईक कोलाज वाटलेलं मला की असं काहीतरी मिक्स असणार आहे, लाईक राईट फ्रॉम ओल्ड टाइम टू न्यू टाइम्स, आणि काइंड ऑफ तसंच होतं. सो इट फेल्ट रिअली गुड. आणि ते जे जुनं ऍक्च्युअल लाईव्ह जे व्हिडिओज होते ते दाखवत असल्यामुळे ना इट फेल्ट व्हेरी रिअलिस्टिक. असं वाटलं की अरे त्यावेळी असं घडलेलं आणि आता हे लोक प्रेझेंट करतात. अमेझिंग एक्सपिरियन्स. इट वॉज आउट ऑफ दिस. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे
श्वास पाठीवरी मोकळे तुला पाहिले मी. कोण आला? हा? गेल्या 15 दिवसात कोण होते रे तुझी? सांग ना, कोण होते? ना तर विधवा होते ना कुमारिका. तुझ्या बरोबर राहत नाही म्हणून तुझी बायको नव्हते आणि अजून कायदेशीर घटस्फोट झालेला नाही म्हणून बायको होतेही. बोर होने के लिए टाइम नहीं पलक झपका पड़ी इतना प्रोग्राम ऐसा हुआ आनंद समय का पता नहीं चला. ग साजने पुण्य नावाची कुंच गावाची कुण्य राजाची तू गराणी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. असं एकच नुसतं नाटक आहे. मला स्पेसिफिकली नाटक एक कंटिन्युएशन आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने आहे. इट्स रिअली स्टोरी लाईन आहे आणि नुसतं गाणंच नाही तर गाण्यामध्ये डान्स करताय डान्स करताय डान्सच्या मागे गाणारे आहे आणि दॅट इज लाईफ दॅट इज द डिफरन्स दॅट इज रिअली. ढगदाटून येतात मन वाहून नेतात ढगदाटून. म्हणजे खूप छान प्रेझेंट केलंय त्यांनी सगळं. म्हणजे त्या दिवसांची आठवण आली. मी मुंबईत वाढलो पण कधीही मराठी कल्चर आता असं कधी पाहिलेलं नाहीये आणि मला माहित नव्हतं की मराठी कल्चर मध्ये काय आहे काय नाहीये ते काही माहित नव्हतं. पण या प्रोग्राम मध्ये माझी जी नॉलेज आहे ती एकदम फ्रॉम 10 to at least 80 पर्यंत आलेली आहे. अँड दॅट इज वॉट अमेझिंग प्रोडक्शन बाय 14/64. नीलनासी आतुरले मी राधिका मी प्रेमिका तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम. सगळं एकत्र बांधून ठेवणं खूप अवघड टास्क आहे राईट. आणि त्यांनी फार सुंदर कुठलाही असा अनटच्ड एरिया राहिला नाही राईट. सो डेफिनेटली अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. फार आधीच कट्यार त्याचं जीवघेणी घाल नको करू सत्याचा साजरा शृंगार आधीच कट्यार त्याचं जीवघेणी घाल. कशाला एकीशी अशी शक्य होय कशाला एकीशी अशी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आम्ही एवढ्या जवळ आलो. सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिव सुंदरा गंगाधरा शिव सुंदरा जे जगी जगते